financial freedom is not just about earning money, but more important is utilization of that earned money. This is what I have learned so far from my mother. So today is International Women's Day, and as we cherish the presence of women in our life, I would like to highlight those aspects which are often overshadowed. नमस्कार, मी अपूर्वा पद्माकर स्वप्नील अर्थ सल्लागार म्हणून काम करते. महिला एकाच वेळी कितीतरी भूमिका अगदी चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतात, पण जेव्हा घरातल्या फायनान्शियल डिसिजन्स घेण्याची वेळ येते तेव्हा त्यांची डिपेंडन्सी ही घरातल्या पुरुषांवर शिफ्ट होते. घरातल्यांचा सल्ला घेणं किंवा त्यांच्याशी डिस्कस करणं गरजेचंच आहे, पण मला त्यातलं काही समजत नाही किंवा त्यातलं मला काही नॉलेज नाही असं म्हणणं चुकीचं ठरू शकतं. घरातल्या महिलांना आर्थिक व्यवहार माहिती असणं आणि ते समजणं गरजेचं आहे. फायनान्शियल नॉलेजमुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. आर्थिक निर्णय घेताना तुम्हाला तुमचं मत मांडता येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तुमचा आत्मसन्मान जपायला मदत होते. तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तर मंथली एक्सपेन्सेस जाता काही अमाऊंट तुम्ही सेव्ह करत असाल, आणि जर तुम्ही होम मेकर असाल तर दर महिन्याला घर खर्चाचं तुम्ही बजेट बनवता. त्यातून जी तुमची रक्कम उरते त्याची तुम्ही बचत करता. बचत करणं ही चांगली सवय आहे, पण फक्त बचत करणं पुरेसं नाही. ही दर महिन्याला केलेली थोडीशी सेव्हिंग जर तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवली तर त्यावर तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात आणि अशा पद्धतीने आर्थिकदृष्ट्या तुमचा हातभार लागतो. आज केलेल्या इन्व्हेस्टमेंट्स तुम्हाला तुमचं आणि तुमच्या फॅमिलीचं फ्युचर सिक्युअर करायला मदत करते. तर गुंतवणुकीची सुरुवात कशी करायची, त्याचे पर्याय कोणते, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला जाणून घ्यायची असतील तर तुम्ही मला नक्की संपर्क करू शकता. आपल्या आर्थिक भविष्याची जबाबदारी स्वतः घ्या. योग्य गुंतवणूक आणि बचत करून आपल्या स्वप्नांना वास्तवात आणा.